आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि पुतळा जोर जबरदस्ती करून या ठिकाणी आणला. आमच्यावर गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले आणि एवढं सगळं त्या पुतळ्यासाठी आमचा संघर्ष असताना आम्हाला शिवद्रोही ठरवण्याचं त्या ठिकाणी विरोधकांनी विडा उचलल्या टाईप अशा पद्धतीचं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होतं. तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा उमरखेडामधला पुतळ्याच्या बाबतीमध्ये. विरोधकाकडे आमच्याशी लढण्याकरता कुठचा मुद्दाच नाही आणि त्यामुळं ते अशा गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून कुठंतरी आम्हाला त्याच्यामध्ये अडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तिथे जो पेट्रोल पंप होता तो तुमच्या समाजाचा, तो मालक तुमच्या समाजाचा, तुम्ही त्याला सपोर्ट करताय. कर नाही त्याला डर नाही, परंतु आपण काही करायचं नाही आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर राजकारण करून त्या ठिकाणी हे शिवद्रोही आहे अशा पद्धतीनं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांनी केला. विरोधकांनी काही जरी केलं तर लोकांना हे माहीत आहे की या सर्व गोष्टी कोणी केलेल्या आहे आणि विरोधक या पुतळ्यावरती कशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करत. आज परिस्थिती अशी आलेली आहे विरोधकांवर की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला या नगर परिषदेमध्ये उमेदवार सुद्धा मिळालेला नाही. गेल्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये उमरखेडा या शहराच्या बाबतीमध्ये विकासाचे असे कोणते कामं झाले? अतिशय दिमागदार असा पुतळा त्या ठिकाणी उभा झाला आहे. या शहरामध्ये जेवढे काही प्रशासकीय कार्यालय आहेत एवढ्या सगळ्या कार्यालयाच्या प्रशासकीय बिल्डिंग या ठिकाणी झाला. पोलीस स्टेशन अद्ययावत झालं. या ठिकाणी पोस्टाची बिल्डिंग, ब्रिटिशकालीन पोस्टाचं कार्यालय होतं, पोस्टाची बिल्डिंग नव्हती, पोस्टाची बिल्डिंग झाली. लोक विकासाला मत देतील आणि आम्हाला या ठिकाणी नगर परिषदेमध्ये बहुमतानं सत्ता देतील. नमस्कार नितीन सर. नमस्कार. जे नियोजन केलं होतं विधानसभेला, जे रणनीती आखली होती आणि तेच सर्व गोष्टी झाल्यात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की नितीनजींचं ह्या मतदारसंघामधलं नियोजन हे परफेक्ट राहिलं. त्याच्या बाबतीमध्ये तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. पण विषयाला येणाऱ्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये बोलायला, निवडणुकीच्या स्थानिक पातळीवरच्या समस्या बोलायच्या आहेत. बराच काही विषय आहेत. पण एका गोष्टीने सुरुवात करायची आहे, की जी रिसेंटली आता एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. आणि काही समाजकंटकांनी मुद्दामून काहीतरी उकरून काढायचं, काहीतरी नावं ठेवायचे, माहीत असताना सुद्धा तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा उमरखेडामधला पुतळ्याच्या बाबतीमध्ये. येस. तर तिथे जो पेट्रोल पंप होता, तो तुमच्या समाजाचा, तो मालक तुमच्या समाजाचा, तुम्ही त्याला सपोर्ट करताय. तर सर्व बाबतीमध्ये तुमचं झालं. पहिलं तर प्रकरण काय आहे नेमकं, हे थोडंसं तुमच्या भाषेमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल. आणि दुसरं म्हणजे काय, की अशा पद्धतीचे जेव्हा तुमच्यावर हल्ले होतात, भ्याड हल्ले आपण याला म्हणू शकतो. तर मनस्थिती काय असते? मोटिव्हेशन काय म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे असं खेचणाऱ्या असतात, का अजून जोमाने काम करणाऱ्या असतात? नाही, निश्चित अजून जोमाने काम करणारे असतात. कारण समाजाची ही प्रवृत्तीच आहे, की लोकांना ज्या ठिकाणी बोरीचं झाड असेल, त्यालाच लोकं दगडं मारतात. बाभळीच्या झाडाला दगडं मारत नाही. आणि त्यामुळं या सर्व गोष्टीची मागच्या अनेक वर्षापासून मला आदत झालेली आहे आणि त्यामुळं या सर्व गोष्टीमध्ये मी काही विशेष असं लक्ष देत नाही. माझं काम एका व्हिजननी काम करायचं आहे. एक विकासाचं व्हिजन घेऊन मागच्या 25-30 वर्षापासून मी या ठिकाणी काम करत आहोत आणि त्यामुळं अशा सर्व गोष्टी या राजकीय क्षेत्रामध्ये चालत असतात. त्यामुळे अशा गोष्टींना न डगमगता त्या ठिकाणी काम करणं ही माझी वृत्ती आहे, हीच माझी शिकवण आहे आणि त्यामुळं अशा सर्व गोष्टी या चालत असतात. परंतु मुळामध्ये 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीला जेव्हा आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला, आम्ही त्याला जाहीरनामा नाही म्हणत, तर आम्ही वचननामा म्हणतो. आणि या वचननाम्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये घोषणा केली होती, की जर या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला, तर निश्चित उमरखेडला छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा आम्ही या ठिकाणी उभारू. आणि त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी 2015ला जेव्हा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, त्यावेळी फडणवीस साहेबांकडे तत्कालीन आमदार आणि आम्ही सर्व जणांनी मिळून या वचननाम्याची त्यांना आठवण करून दिली आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात एकमेव उमरखेड नगर परिषदेला पुतळा उभारण्याकरिता निधी दिला. मुळामध्ये पुतळ्याचं
विकास करायचा असेल, पुतळ्याचं स्ट्रक्चर आपल्याला जर का विकसित करायचं असेल, तर त्याकरिता निधी मिळतो. परंतु पुतळ्याकरिता निधी मिळत नाही. म्हणजे पर सुशोभीकरणासाठी मिळतो. सुशोभीकरणाकरता मिळतो, पुतळ्याकरिता मिळत नाही. परंतु देवेंद्रजीने विशेष बाब म्हणून उमरखेडकरता पुतळ्याकरिता निधी दिला आणि त्यातून या ठिकाणी आम्ही पुतळा उभारू अशा पद्धतीचं आमचं जे वचन होतं ते पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीनं आम्ही आमची वाटचाल सुरू केली. मुळामध्ये 2015 पर्यंत 2016 पर्यंत या नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. 2015 ला निधी प्राप्त झाल्याच्या नंतर सदर आदेशावर कुठचीही अंमलबजावणी किंवा कुठचीही जागेची पाहणी किंवा काही हालचाली तत्कालीन काँग्रेसच्या नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळींनी या ठिकाणी केली नाही. आणि जेव्हा 2016 ला नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या वचनाप्रमाणे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता जागा बघण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार जी जागा नगर परिषदेच्या मालकीची आहे, क्लिअर टायटल आहे, नगर परिषदेच्या ताब्यात आहे, अशाच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारता येईल, असा सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी जागेची पाहणी करून नगर परिषदेच्या मालकीची आणि क्लिअर टायटल ताब्यातील एकमेव जी जागा होती, त्या जागेवर पुतळा उभारण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलं. मुळामध्ये सर्व प्रक्रिया पार पडल्या, सर्व झालं. तोपर्यंत कोणीही या विषयावर ब्रशब्द सुद्धा काढला नाही. आणि जसं त्या ठिकाणी आम्ही टेंडर प्रक्रिया राबवली पुतळ्याकरिता, की त्यामध्ये काही लोकांनी त्या जागेला विरोध केला. जातीवादातून विरोध केला. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जवळजवळ असलेली पुतळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे उमरखेडच्या अंतरापेक्षाही कमी अंतरावर असलेली पुतळे मी महाराष्ट्रात 100 ठिकाणी दाखवून देईल. महाराष्ट्रात. भारतात तर अनेक आहेत. महाराष्ट्रात. परंतु या सर्व विषयामध्ये विरोधकाच्या डोक्यामध्ये एकमेव षडयंत्र असं होतं, की हा पुतळा आमच्या कारकिर्दीमध्ये झाला नाही पाहिजे. याचं क्रेडिट हे आम्हाला मिळालं नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा विरोध त्यांनी त्या ठिकाणी चालू केला. परंतु ईश्वराला हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे 2019 पर्यंत या विषयामध्ये लोकांची कॉन्ट्रोव्हर्सी त्यांनी चालूच ठेवली. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या विषयाचा मोठ्या प्रमाणात आगडोम करून विरोधकांनी आम्ही कसे शिवद्रोही आहोत असा लोकांना दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु लोकांचा विश्वास हा आमच्यावर होता. लोकं आजकाल काही एवढी दूधखुळी राहिलेली नाही आणि 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच आमदार निवडून आला आणि राज्यामध्ये सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचं येईल अशा पद्धतीची कौल जनतेने दिला होता. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे 2019ला कशी स्थिती झाली आणि अशा वेळी राज्यामध्ये एक नवीन प्रयोग होऊन महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी राज्यामध्ये आरूढ झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर या ठिकाणी या लोकांनी परत पुतळ्याच्या बाबतीत 2 वर्ष, सव्वा 2 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. परंतु कुठचंही पाऊल यांनी त्या सव्वा 2 वर्षामध्ये पुतळा उभारणीच्या बाबतीत उचललं नाही. तदनंतर जे काही आंदोलनकर्ते होते, ज्यांनी त्या जागेला विरोध केला होता, त्यांनी जे काही 4 ऑप्शन दिले, त्या ऑप्शनमधील एक जागा निवडण्याचं सुद्धा आम्हीच त्या ठिकाणी निश्चित केलं. ईश्वराच्या कृपेनं परत राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि सरकार आल्याच्या नंतर जी नगर परिषदेच्या मालकीची 4 दुकानं होती, ज्यांना डिसमेंटल करून त्या ठिकाणी पुतळा उभारावा असा लोकांचा आग्रह होता. त्या 4 दुकानदारांनी कोर्टात गेले, न्यायालयामध्ये गेले. न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर हे प्रकरण परत क्लिष्ट होईल. या न्यायालयातून त्या न्यायालयात, त्या न्यायालयातून त्या न्यायालयात, सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण चाललं असतं आणि पुन्हा एकदा 5-25 वर्ष या ठिकाणी पुतळा उभारण्याचं जे आमचं स्वप्न होतं ते त्या ठिकाणी भंगलं असतं. विरोधकाचं षडयंत्र होतं ते. त्या दुकानदारांना सुद्धा अशा पद्धतीचे सल्ले देण्यामागे विरोधकच त्या ठिकाणी होते. आणि मग त्या दुकानदारांना आम्ही या ठिकाणी बोलावलं. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली. त्यातून ते दुकानदार त्या ठिकाणी कोर्टात जे प्रकरण न्यायालयामध्ये होतं ते प्रकरण विड्रॉल करण्यासाठी तयार झाले आणि 4ही दुकानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन आम्ही त्या ठिकाणी पुतळा उभारण्याचं ठरवलं.
एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्या 4 दुकानाचं डिस्मेंटल झालं, त्याच्या परवानग्या गेल्या, सर्व प्रक्रिया ही आम्ही आमच्या काळामध्ये केली आणि आता पुतळा उभा राहिला. आता पुतळ्याचं लोकार्पण होणार काही दिवसातच. राज्याच्या मुख्यमंत्र्याची वेळ मिळणार. अशा सगळ्या गोष्टी सुरू असतानाच त्या ठिकाणी विरोधकांनी पेट्रोल पंपाचा विषय उचलला. आणि पेट्रोल पंप हटवणं हे काही आमच्या हातात नाही किंवा राज्याच्या हातात नाही किंवा केंद्राच्या हातात नाही. 1976 ला ज्यावेळी बर्माशेल नावाची कंपनी होती आणि या बर्माशेल कंपनीचं नंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन झालं आणि त्याची 100% इक्विटी ही केंद्र सरकारने घेतली. तेव्हा 1976 ला एक बर्माशेल ॲक्ट नावाचा कायदा केंद्र सरकारने त्या ठिकाणी पारित केला आणि त्या पारित कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहे, की एखादी जागा जर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला लीजवर देण्यात आली असेल, तर त्या जागेचा लीज डिनाय करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला किंवा शासनाला नाही आहे. आणि त्यातूनच या ठिकाणी त्या पेट्रोल पंप धारकाला पाठबळ होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो पेट्रोल पंप हटवणं हे शक्य नव्हतं. जे विरोधक आज या ठिकाणी आम्हाला पेट्रोल पंप वाचवण्यासाठी म्हणून आमच्यावर आरोप करतात. माझं त्या विरोधकांना आव्हान आहे, की या ठिकाणी 800 पेक्षा जास्त आक्षेप या पेट्रोल पंपाच्या बाबतीत माननीय उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल झाले. जे आरोप करणारे आहेत त्यांनी साधा 2 ओळीचा आक्षेप तरी त्या ठिकाणी त्यांनी दाखल केला का? या ठिकाणी मी असेल, सन्माननीय आमदार असतील, आम्ही तर लेखी स्वरूपात दाखल केला. आमचा दाखलही झाला. आमचं सोशल मीडियावर आम्ही व्हायरल केलं. कारण कर नाही त्याला डर नाही. परंतु आपण काही करायचं नाही आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर राजकारण करून त्या ठिकाणी हे शिवद्रोही आहे, अशा पद्धतीनं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांनी केला. परंतु शेवटी या ठिकाणी ईश्वर आहे आणि ईश्वराने जे दूध का दूध, पाणी का पाणी आहे, ते त्या ठिकाणी केलं आणि विरोधकांना त्या ठिकाणी जनतेसमोर खुलं केलं आणि त्यामुळे लोकांना हा सर्व विषय माहीत आहे. मुळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना हा पुतळा या ठिकाणी आला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं पुरेपूर नियोजन तत्कालीन महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं. आज खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहे. खडसे साहेब सुद्धा त्यावेळी त्या गोष्टीचे साक्षीदार आहे, की हा पुतळा या ठिकाणी आला नाही पाहिजे. मराठवाड्याच्या सीमेतूनच हा पुतळा परत गेला पाहिजे. अशा पद्धतीचं प्रचंड त्या ठिकाणी दबाव सरकार म्हणून त्यावेळीच्या अधिकाऱ्यांवर होता. परंतु आम्ही त्या ठिकाणी नडलो आणि पुतळा जोर जबरदस्ती करून या ठिकाणी आणला. आमच्यावर गुन्हेसुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले आणि एवढं सगळं त्या पुतळ्यासाठी आमचा संघर्ष असताना आम्हाला शिवद्रोही ठरवण्याचं त्या ठिकाणी विरोधकांनी विडा उचलल्या टाईप अशा पद्धतीचं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होतं. परंतु जनता आता दूधखोळी राहिली नाही. सोशल मीडिया प्रचंड ॲक्टिव्ह आहे. लोकांना सगळं माहीत आहे, की या पुतळ्यासाठी डे फर्स्ट पासून तर कालपर्यंत संघर्ष कोणी केला आणि आज अतिशय दिमागदार असा पुतळा त्या ठिकाणी उभा झाला आहे आणि या पुतळ्याला महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर हा पुतळा असला पाहिजे, या दृष्टीनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलं. माननीय देवेंद्रजींना विनंती करून पुन्हा सन्माननीय आमदार किसनरावजी वानखेडे यांच्या माध्यमातून त्या पुतळ्याकरता परत 70 लक्ष रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी आणला आणि आता याच्या माध्यमातून अजूनही सौंदर्यीकरणाचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणा असा पुतळा या ठिकाणी उभा राहणार आहे. त्यामुळे विरोधकांनी काही जरी केलं तर लोकांना हे माहीत आहे, की या सर्व गोष्टी कोणी केलेल्या आहे आणि विरोधक या पुतळ्यावरती कशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करत आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एन-बी पॅटर्न म्हणजे नितीन भुताडेंचा पॅटर्न नेमका काय असणार आहे? काय नियोजन असणार आहे? आता जसं तुम्ही सांगितलं, माजी आमदार खडसे साहेब इथे आलेत, तुमच्या पक्षामध्ये आलेत. बरेच स्थानिक नेते तुमच्या पक्षामध्ये आलेत. त्यांनी त्यांचे कित्येक वर्षापासून असलेले ह्या सर्व गोष्टी सोडून ते तुमच्या बी-जे-पी पक्षामध्ये आले. तसं अ, माननीय आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं, की आमचं बळ आता एकवटलेलं आहे. आम्ही अजून प्रोत्साहित झालो आहे आणि विरोधक उरलाच नाही, असं कुठेतरी एक चित्र दिसतंय. निश्चित अ, अ, मी आपल्याला सांगतो, की आमचं नियोजन, आमचं सर्व जे काम आहे, ते माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं आहे, सबका साथ, सबका विकास, याच दृष्टीनं आमची त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे आणि निश्चित या उमरखेड शहराचा सर्वांगीण विकास, या उमरखेड शहराच्या नावावरती लागलेलं जे गालबोट आहे, जो धब्बा आहे, तो पुसून काढण्याच्या दृष्टीनं आमची वाटचाल या ठिकाणी चालू आहे.
सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास करण्याचं नियोजन आम्ही या शहराचं त्या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणावर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणण्याचं काम तत्कालीन आमदार नामदेवराव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता 1 वर्षामध्ये माननीय किसनरावजी वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही खेचून आणला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये रस्ते असेल, नाल्या असेल, उद्याने असतील, अभ्यासिका असतील, वाचनालय असतील, स्मशानभूमी असतील, अशा सर्व गोष्टीवर, सर्व स्तरावरती आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यामुळंच लोकांचा आमच्यावरती विश्वास त्या ठिकाणी दिवसागणिक वाढत आहे. या ठिकाणच्या ज्या काही सहकारी संस्था होत्या, या सहकारी संस्थासुद्धा जनतेने आमच्या ताब्यामध्ये दिल्या आहे आणि आमच्या ताब्यामध्ये दिल्याच्या नंतर या संस्थांमध्ये जो आमूलाग्र बदल त्या ठिकाणी घडला आहे. ज्या संस्थांमध्ये कधी ₹10 खर्च करण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी राहिलेली नव्हती. अशा संस्थांमध्ये सुद्धा आज आम्ही करोडो रुपयाची कामं त्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन करत आहोत आणि त्यामुळं निश्चित लोकांचा प्रचंड विश्वास आमच्या सर्व टीमवर त्या ठिकाणी वाढला आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांसमोर सांगण्याकरिता, लोकांकडे मांडण्याकरिता प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे आहे. पण विरोधकाकडे आमच्याशी लढण्याकरिता कुठचा मुद्दाच नाही आणि त्यामुळं ते अशा गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून कुठेतरी आम्हाला त्याच्यामध्ये अडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. परंतु जनता आता त्या ठिकाणी प्रचंड हुशार झालेली आहे आणि त्यामुळे जनता या सर्व गोष्टीला जाणून आहे आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे विरोधकांवर, की काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला या नगर परिषदेमध्ये उमेदवार सुद्धा मिळालेला नाही. केवळ एका व्यक्तीने काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि आज काँग्रेस पक्षाला आपलं उमरखेड शहरातून जे सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल सुद्धा गोठवण्याची परिस्थिती काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी आलेली आहे. 3-3, 4-4 पक्ष त्या ठिकाणी एकत्र येऊन सुद्धा आमचा सामना करू शकत नाही. म्हणून एका स्थानिक आघाडीला सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सामील करून घेतलेला आहे. परंतु कितीही पक्षांना त्यांनी सामील करून घेतलं, 10, 15, 16 पक्षाची जरी त्यांनी आघाडी केली, तर निश्चित लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार. निवडणुकीचा जेव्हा तुम्ही विषय मांडतात, तेव्हा असं काय म्हणजे जेव्हा असं म्हणतो, की वचननामा जसं तुम्ही म्हणतात, की तुमचा जाहीरनामा नाही हा वचननामा असतो. तर ह्या वचननाम्यामधल्या ठळक काय गोष्टी आहेत, ज्या येणाऱ्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये तुम्ही टार्गेट करणार? 2016ला जेव्हा या नगर परिषदेची निवडणूक आम्ही लढलो, हं. तेव्हा लोकांसमोर जो आम्ही आमचा वचननामा दिला होता, तो वचननामा आम्ही त्या ठिकाणी 100% पूर्ण केला. जी वचनं आम्ही लोकांना दिली होती, ती वचनं ठळक आम्ही काय होती त्याच्यामध्ये? त्यामध्ये ठळक छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा होता. हं. या ठिकाणी ज्या शाळा आहेत नगर परिषदेच्या, या शाळांचा विकास होता. या ठिकाणच्या स्मशानभूमीचा विकास, या ठिकाणच्या रस्त्याचा विकास, या ठिकाणच्या सर्व धार्मिक स्थळाचा विकास, अशा सर्व गोष्टी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये त्या ठिकाणी दिल्या होत्या. ती वचनं आम्ही त्या ठिकाणी 100% पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये शेवटी गावाची व्याप्ती ही दिवसागणिक वाढत आहे. आज उमरखेड शहर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि त्यामुळे दिवसागणिक त्या ठिकाणी लोकांच्या डिमांडसुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागामध्ये योगा भवन असेल, अनेक ठिकाणी रस्त्याची अडचण आहे. त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, ज्या प्राथमिक गरजा आहे, लाईट्स या सगळ्या गोष्टी. या व्यतिरिक्त प्रभाग तिथे अभ्यासिका, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांकरता उपलब्ध करू आणि या शहराची एक विकसनशील शहर अशा पद्धतीची ओळख ही महाराष्ट्रावर आम्ही या ठिकाणी निर्माण करू. जेव्हा विकासाच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा मला पडलेले 2 प्रश्न. म्हणजे 2 प्रश्न म्हणण्यापेक्षा जेव्हा मी हा शब्द उच्चारेल, तर सर्वप्रथम तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय असे विचार येतात किंवा असं मनामध्ये काय गोष्टी येतात, हे मला जाणून घ्यायचं आहे. एक म्हणजे इथला स्थानिक युवक आणि दुसरं म्हणजे इथला स्थानिक शेतकरी. निश्चित या ठिकाणच्या शेतकऱ्यालाच केंद्रबिंदू ठेवून आणि शेतकऱ्यासह युवकांना सुद्धा केंद्रबिंदू ठेवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. मुळामध्ये आजपर्यंत उमरखेड तालुक्यामध्ये
अ, का या सर्व गोष्टी होऊ शकल्या नाही? खरं जर पाहिलं तर या ठिकाणी स्वर्गीय जेठमलजी माहेश्वरी एक मोठं नेतृत्व या ठिकाणी अ, होऊन गेलं आहे. ज्यांची की थेट म्हणजे थेट मुंबईपर्यंत वसंतरावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना जेठमलजी माहेश्वरी साहेबांचं एवढं वर्चस्व होतं. परंतु ते या ठिकाणी इंडस्ट्री का आणू शकले नाही? किंवा या तालुक्याला त्या ठिकाणी अ, शैक्षणिक हब का करू शकले नाही? तर त्याचं कारण होतं की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आता रेल्वेचं काम मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गसुद्धा या ठिकाणी येऊन गेला आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ मार्गासाठी सुद्धा या ठिकाणची निवड केलेली आहे आणि त्यामुळे शक्तिपीठ मार्गसुद्धा या ठिकाणाहून जाणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री उभ्या राहिल्या पाहिजे, की जेणेकरून त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि ॲग्रीकल्चर आधारित उद्योग जर या ठिकाणी उभे राहिले, सोयाबीन रिफायनरीचा प्रकल्प या ठिकाणी आमचा आता कार्यान्वित होत आहे. त्याच्या माध्यमातून या ठिकाणच्या 1000-1500 तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीनला ₹100-150 त्या ठिकाणी वाढीव भाव त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हळद उत्पादित होते. हळदीवर प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी उभा राहिला पाहिजे. ऊस मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे. ऊसावरती प्रक्रिया करणारा उद्योग या भागामध्ये उभा राहिला पाहिजे. या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे, की येणाऱ्या 4 वर्षामध्ये या सर्व गोष्टीवर आम्ही काम करू आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुद्धा समृद्ध करण्याचा आणि या ठिकाणच्या तरुणांना सुद्धा रोजगार देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. जेव्हा केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सत्ता आहे आणि स्थानिक पातळीवर सुद्धा तुम्ही म्हणताय तुमचे मनोबळ पाहून मला वाटते 100% तुम्हीच स्थानिक पातळीवर येणार आहे. जेव्हा तिन्ही पातळीवर तुम्ही आहात आणि एक विकासाचा आपण एक वेग बघतोय, तर येणाऱ्या काळामध्ये विकास किती झपाट्याने होईल? काय वाटतं? काय तुमच्या याच्यामागचा विचार काय आहे? मुळामध्ये विषय असा आहे, की जेव्हा स्थानिक स्वराज संस्था ज्या पक्षाचं सरकार राज्यामध्ये आहे, त्यांची असते, तर निश्चित विकासाला एक वेगळी चालना, वेगळी गती त्या ठिकाणी प्राप्त कशी? होते. या ठिकाणी तर विषय असा आहे, की केंद्रामध्ये सुद्धा सरकार आमचं आहे, राज्यामध्ये सुद्धा सरकार आमचं आहे, स्थानिकला या विधानसभेमध्ये आमदार सुद्धा आमचा आहे आणि त्यामुळे एक जी विकासाची चेन आहे, ही चेन पूर्ण करण्याकरिता ज्या सर्व वरच्या संस्था आहेत, त्या सगळ्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक आमदार ह्या आमच्याकडे असल्यामुळं या भागामध्ये ज्या काही प्रकल्प आपल्याला जो काही प्रकल्प राबवायचा आहे, त्याकरिता निधीची आम्हाला कुठची अडचण नाही. सरकार आमचं असल्यामुळे पॉझिटिव्हली आम्हाला त्या ठिकाणी तो निधी वेगवेगळ्या माध्यमातून प्राप्त होतो, वेगवेगळ्या हेडवर त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि त्यामुळं निश्चित विकासाला गती देण्याकरता राज्याची मदत त्या ठिकाणी आम्हाला होईल, केंद्राची मदतसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होतो, त्यामध्ये सुद्धा आमचं वर्चस्व त्या ठिकाणी राहील आणि त्यामुळं या विकासाच्या गतीला चालना देण्याच्या सर्व यंत्रणा ह्या आमच्यासोबत असल्यामुळं निश्चित मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळेल. जेव्हा अटलजींचं सरकार आलं, तेव्हा त्यांनी रस्त्यांना, उद्योगांना प्राधान्य दिलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन आलेत किंवा मग त्यांची सत्ता अ, परत चेंज झालं, काँग्रेसकडे गेलं किंवा मग जेव्हा ते विकासाची कामं करत असतील, त्या काळामध्ये एक ऐकायला मिळालं, की म्हणजे असं विरोधक म्हणायचे, की रस्त्यांमध्ये यांनी सगळा पैसा टाकला. रस्त्यांमध्ये सगळा पैसा टाकला. आजची परिस्थिती हे तुम्ही म्हटलेत जसे, की ते नॅशनल हायवेज चालले शक्तिपीठांचं जे मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं एक रस्ता बनेल. ते रस्ता ह्या शहराच्या जवळून चालला आहे. तर याला तुम्ही वरदान मानतात? निश्चित वरदानच आहे. दळणवळणाची साधनं जोपर्यंत आपल्याकडे चांगली नसतील, आधुनिक नसतील, आपण विकास कशाला म्हणू? दळणवळण साधनं हीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आज मला एक गोष्ट सांगा, इथनं नागपूरला जाण्याकरिता लोकांना 8 तास लागत होती. आज तो 8 तासाचा रस्ता 3 तासावरती आला. हे विकास नाही का? आज सकाळी उमरखेडून माणूस निघाल्याच्या नंतर तो सायंकाळी नागपूरचं काम करून परत येतो. हा विकास नाही का? आज या ठिकाणाला लातूरला जा, संभाजीनगरला जा किंवा समृद्धीच्या मार्गे आपण मुंबईला जा. उमरखेडवरून विमानाने जर मुंबईला जायचं असेल,
तर उमरखेडवरून नागपूरला जाण्याकरिता 3 तास, तिथे आपल्याला 1.5 तास बिफोर विमानतळावर पोहोचावं लागते, तो 1.5 तास आणि 1.5 तासाचा प्रवास आणि त्यानंतर मुंबईला गेल्याच्या नंतर आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचण्याकरिता 1 तास. तर अशा पद्धतीनं साधारणतः 9 तास आपल्याला लागतात. परंतु आता आपण समृद्धीनं गेलो, तर 7 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचत आहोत आणि त्यामुळे या ठिकाणचा जो शेतकरी आहे, तो या ठिकाणी फळबागाची लागवड करत असेल, फुलबागाची लागवड करत असेल, तर या सर्व गोष्टीला जवळचं मार्केट उद्या संभाजीनगर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या सर्वत्र वाहतुकीची साधनं या ठिकाणी डेव्हलप झाल्यामुळं हा सर्व माल त्या ठिकाणी लवकर पोहोचेल आणि चांगला पोहोचेल आणि त्यामुळे त्याला मार्केटमध्ये रेटसुद्धा चांगला मिळेल. विकासाचंच माध्यम आहे. रस्ते जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीचे करणार नाही, तोपर्यंत आपण विकास कशाला म्हणायचा मग? विकासाचं माध्यमच दळणवळणाची साधनं आहे आणि त्यामुळं निश्चित दळणवळणाची साधनं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं हेच महत्त्वाचं होतं. त्यामुळं मागच्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर राज्यामध्ये डेव्हलप झालं आहे, केंद्रामध्ये डेव्हलप झालेला आहे, त्यामुळंच हा विकास आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आज उमरखेड शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता दरवर्षी नगर परिषदेला साधारणतः 10 टीएमसी पाणी त्या ठिकाणी रिझर्व्ह करून ठेवावं लागत होतं. परंतु दूरगामी विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या 25 वर्षामध्ये उमरखेडची पॉप्युलेशन किती राहील, हे डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्याकडून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि आता पुढच्या 2026च्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत ती योजना त्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे आणि त्यामुळे साधारणतः एका वर्षाला 8 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. केवळ 2 टीएमसी थेट पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे. त्यामुळे केवळ 2 टीएमसी पाण्यामध्ये उमरखेडची तहान भागेल, एवढं त्या ठिकाणी चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं निश्चित अशा सगळ्या गोष्टी या विकासाला चालना देतात आणि त्यामुळंच म्हणजे पाण्याचा अपव्यय सुद्धा टळला. ओपन वेलद्वारे पाणी येत होतं. त्यामुळं पाण्यावर प्रक्रिया करायला खूप खर्च लागत होता. आता पाईपलाईनद्वारे पाणी येणार, त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर पाणी त्या ठिकाणी लोकांना मिळणार आणि त्यामुळं अशा सर्व गोष्टीवरती आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे गरजेचं आहे आणि त्यालाच आपण विकास म्हणू. विकासाची व्याख्या दुसरी काय? विकासाची व्याख्याच ही आहे. गेल्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये उमरखेडा या शहराच्या बाबतीमध्ये विकासाचे असे कोणते कामं झालेत? हे थोडक्यात सांगा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागच्या 7-8 वर्षामध्ये या शहरामध्ये कामं झालेली आहे. या शहरामध्ये जेवढे काही प्रशासकीय कार्यालय आहेत, एवढ्या सगळ्या कार्यालयाच्या प्रशासकीय बिल्डिंग या ठिकाणी झाला. पोलीस स्टेशन अद्ययावत झालं. या ठिकाणी पोस्टाची बिल्डिंग ब्रिटिशकालीन पोस्टाचं कार्यालय होतं. पोस्टाची बिल्डिंग नव्हती. पोस्टाची बिल्डिंग झाली. नगर परिषदचं कार्यालय हे अतिशय अद्ययावत त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी पी-डब्ल्यू-डीचं कार्यालय नव्हतं. पी-डब्ल्यू-डीची बिल्डिंग झाली. या ठिकाणी सर्किट हाऊस, रेस्ट हाऊस ज्याला म्हणतो आपण, रेस्ट हाऊस नव्हतं. रेस्ट हाऊस अतिशय अद्ययावत झालं. जिल्ह्याच्या ठिकाणी नाही इतकं सुंदर रेस्ट हाऊस या ठिकाणी झालं. मोठी प्रशासकीय बिल्डिंग झाली. उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग या ठिकाणी झाली. त्याचबरोबर सब रजिस्ट्रार ऑफिसची बिल्डिंग या ठिकाणी मंजूर झाली आणि त्यामुळं या सर्व कार्यालय बस स्थानक सुद्धा या ठिकाणी नव्यानं मंजूर झालं आणि उमरखेडसारख्या एवढ्या छोट्या गावाला 13 नवीन बसेस प्राप्त झाल्या आणि 27 नवीन बसेस ज्याला आपण इलेक्ट्रिक बसेस म्हणतो आता, त्या 27 नवीन इलेक्ट्रिक बसेस सुद्धा उमरखेड डेपोला मंजूर झालेल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं त्या सुद्धा या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या मंदिराचा या ठिकाणी विकास केला आहे. जगदंबा देवी मंदिर असेल, या ठिकाणी महादेव मंदिर असेल, स्वामी समर्थाचं मंदिर असेल, बालाजीचं मंदिर असेल, हनुमानाचं मंदिर असेल, महारुद्र हनुमानाचं मंदिर असेल, शनी मंदिर असेल, अशा सर्व मंदिराचा विकास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बसवेश्वर मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी विकासामध्ये आम्ही सामील करून घेतलेला आहे. त्याचबरोबर असे अनेक कामं आहेत. मी ठळक कामं जरी सांगतो म्हटलं आपल्याला, तर मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये कामं झालेली आहे. तरुण मुलांकरता अतिशय सुंदर अशी अभ्यासिका त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. चांगली उद्यानं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ओपन जिम आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या उमरखेड शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणच्या तरुण विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्याचा अभ्यास करता यावा म्हणून प्लॅनेटोरियम सुद्धा उमरखेडला आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. उमरखेड सारख्या छोट्या गावामध्ये जे की नांदेडला नाही आहे, बाजूच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नाही आहे, अशा जिल्ह्याच्या ठिकाणाला नाही आहे. इतकं सुंदर तारांगण आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना त्या ग्रहताऱ्याचा अभ्यास कसा करता यावा
या दृष्टीनं त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी करता येतात. या ठिकाणी मुस्लिम समुदायासाठी चांगल्या पद्धतीचा शादीखाना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं सुद्धा आमची या ठिकाणी जो एक्झिस्टिंग त्यांचा शादीखाना आहे, तो शादीखाना त्यांनी नगर परिषदला हँडओव्हर करावा आणि त्या ठिकाणी आम्ही ₹1,00,00,000 देऊन त्या शादीखान्याला अतिशय सुंदर आम्ही डेव्हलप करू. अशा पद्धतीचं त्यांच्याशी आमची इंटरॅक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या लोकांना नमाज पढण्याकरता जो ईदगाह मैदान असते, त्या ईदगाह मैदानाकरता आम्ही त्या ठिकाणी ₹80,00,000 निधी ईदगाह मैदानाकरता दिला आणि त्यामुळं या ठिकाणचे बौद्ध विहार आहेत. त्या बौद्ध विहाराला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. या ठिकाणी बौद्ध समाजाची जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती अतिशय सुंदर असं वाचनालय आहे. त्या वाचनालयाला सुद्धा अतिशय सुंदर आम्ही विकसित केलेलं आहे. त्यामुळं विकासाच्या बाबतीत उमरखेड हे जिल्ह्याचं रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे. बाजूचं पुसद ज्या ठिकाणी 13-13 वर्ष मुख्यमंत्रीपद राहिलाय, ती पुसदची लोकं सुद्धा उमरखेडला विकास कामं पाहण्याकरता येत आहे. यवतमाळची लोकं सुद्धा या ठिकाणी विकास कामं पाहण्याकरता या ठिकाणी येतात आणि या उमरखेडच्या विकासाचं मॉडेल आपल्याला आपल्या ठिकाणी कसं इम्प्लिमेंट करता येईल, त्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत आणि तीच आमची सगळ्यात मोठी या 8 वर्षामध्ये केलेली ॲसेट आहे, 8 वर्षामध्ये केलेली कमाई आहे, की आज उमरखेडचं नाव एक विकसनशील शहर म्हणून जिल्ह्यामध्ये सर्वदूर ओळखलं जातं. जेव्हा ही नगर परिषद आमच्या ताब्यामध्ये आली, तेव्हापासनं या शहराला 2 पुरस्कार हे राज्यस्तरावरचे घनकचरा व्यवस्थापनामध्ये मिळाले. स्वच्छ शहर, सुंदर शहर या स्पर्धेमध्ये सुद्धा उमरखेड शहराचा क्रमांक हा राज्यस्तरावर दुसरा आला आणि त्याच्यामध्ये ₹10,00,00,000 बक्षीस हे उमरखेड नगर परिषदेला मिळालं. परंतु या केलेल्या अनेक गोष्टी आहेत, की ज्यामुळं उमरखेड नगर परिषदेचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर झालेला आहे आणि त्यामुळं हे सर्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर जाणार आहोत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे, की लोकांचा आमच्यावरती दिवसागणिक त्या ठिकाणी विश्वास हा दृढ होत आहे आणि त्यामुळे निश्चित लोकं विकासाला मत देतील आणि आम्हाला या ठिकाणी नगर परिषदेमध्ये बहुमतानं सत्ता देतील. नक्कीच. तुमचं नियोजन असल्याने हे तर होणारच झालंय. तर तुम्हाला तुमच्या सर्व याच्यासाठी आमच्या आणि माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप वेळ दिला त्याबाबतीत खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.